कसे आहात तुम्ही? आज मी घेऊन आले आहे अशी रेसिपी की आरोग्यासाठी चांगली असते ती खायला. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची डाळ. तर मी तुम्हाला आज शेवग्याच्या शेंगांची डाळ ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मुगाची डाळ घेतली आहे. कोणी तुरीची पण कोणी मुगाची, जसं आवडले त्याला तसे ते करतात. पण मला मुगाच्या डाळीत शेवग्याची शेंगा आवडत्या म्हणून मी मुगाची डाळ शिजून घेतली. तुम्ही कोणती पण डाळ घेऊ शकता, तुरीची, मसूरची, कोणती पण डाळ बनवू शकतात शेंगा. आणि शेंगा थोड्याच होत्या म्हणून मी 2 शेंगा कापून मिठाच्या पाण्यात थोड्या शिजून घेतल्या. मीठ टाकून आणि वेगळ्या शिजून घेतल्या आणि डाळ पण वेगळी शिजून घेतली. तर आता माझी कढई तापली आहे. मी तेल टाकते. पहिले 2 चमचे तेल टाकूया. त्याच्यानंतर तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी टाकूया. अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा मोहरी टाकली. मला नुसतं लसूणची फोडणी देऊन डाळ आवडत नाही, तर मी अशी बनवते. जिरे आणि लसूण थोडं खलबत्त्यात ठेचून घेते, दोन्ही मिक्स, आणि मग तिची फोडणी देते. तर आपली मोहरी तडतडली. अर्धा चमचा अच्छा हिंग टाकते. हिंग टाकला. त्याच्यात हे लसूण आणि जिरे टाकते. हे लसूण जिरे हे टाकते. हे पण चांगलं लाल, चांगली फोडणी बस लाल होईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यात मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकला. गॅस थोडा स्लो ठेवायचा, कारण की फास्ट गॅस मोठा असला की फोडणी जळते. त्याच्यात फोडणीला थोडी कोथिंबीर टाकते. टेस्ट खूप छान येते फोडणीला कोथिंबीर टाकल्यावर. त्याच्यात थोडी हळद टाकते, अर्धा चमचा हळद. मी डाळ शिजवताना 2 मिरच्या टाकल्या होत्या शिजायला, तेव्हा मी याच्यात काही मिरची टाकत नाही. डाळ शिजताना मिरच्या टाकल्या होत्या. आता याच्यात मी फोडणी झाली. आता डाळ टाकते. बघा, डाळ टाकली. शेंगा पण टाकून देते. थोडस पातेल्यात घेऊन किती छान दिसतीये डाळ. शेंगा पण कसं आहे, डाळ आणि शेंगा एकत्र शिजवलं का शेंगा लवकर शिजतात. डाळीला थोडा उशीर लागतो. नाहीतर शेंगा कच्च्या राहतात, नाहीतर डाळ शिजते, असं होतं. त्यामुळे ना मी वेगवेगळी डाळ आणि शेंगा वेगवेगळ्या शिजून घेत असते. मिठाच्या पाण्यात मी शेंगा शिजून घेतल्या आणि डाळ पण वेगळीकडे शिजवली. हे बघा किती छान दिसते. आता याच्यात चवीनुसार, कारण मीठ घालूया चवीनुसार, कारण पहिलं लक्षात ठेवायचं का शेंगा शिजवताना पण मीठ टाकलं होतं शेंगांमध्ये. आणि मी आता थोडंच टाकते, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. एकदा मिक्स करून घेऊया. उरलेली कोथिंबीर वरतून टाकून घेऊया. बघा किती छान डाळ झाली.
वास पण सुटलाय खूप. एकदम मस्त डाळ झालीये. अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची डाळ. शेवग्याच्या शेंगाची डाळ. एक उकळी येऊन देऊया, कारण कदा प्रकारे झालीये. किती सुंदर दिसते आणि ती कडली पण उकळी आलीये. मी बनवत आहे कांद्याची भजी. पहिली आपण डाळ बनवली, आता डाळ भाताबरोबर कांद्याची भजी बनवूया. असा उभा कांदा कापून घेतलाय, त्याला मी मीठ लावून थोड्या वेळ ठेवलं होतं. आता त्याच्यात मी पहिले मसाले टाकून घेते. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा ओवा टाकलाय. सोडा, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट का टाकते, हिरवी मिरची टाकतात, पण मी लाल तिखट टाकते. कशामुळे, हिरवी मिरची आमच्या तिथे छोटे मुलं खातात ना, त्यामुळे मी छोटे मुलं खात असल्यामुळे ते तोंडात नाही यावं हिरवी मिरची, म्हणून मी लाल तिखट टाकते थोडं. आता याच्यात कोथिंबीर टाकूया थोडी, आणि याच्यात आता मी बेसन, आपण याच्यात कोथिंबीर टाकली, आता याच्यात बेसन पीठ टाकूया. आणि हे चमच्याने चांगलं मिक्स होत नाही, म्हणून हातानेच मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून. थोडंसंच पाणी, जास्त पाणी नाही. 1 चमचा 2 चमचे पाणी वापरायचं, कारण की मीठ लावल्यामुळं कांद्याला पाणी सुटतं आणि तो कांदा पाणी सोडतो, त्यामुळं ते पीठ त्या कांद्यातच अर्ध भिजलेलं. नाही जास्त कोरडं वाटलं तर थोडं चमचाभर पाणी टाकून तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता. हे बघा असं. मीठ टाकते मी. आता याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते. असं तेल चांगलं तापून देऊया. काय आपलं, आणि पीठ पण थोडं 5 मिनिटं मुरलं आहे ते. तर आपण याला आता हे करूया. तेल तापलंय का काय कसं बघायचं, असं थोडस त्याच्यात तेलात टाकून बघायचं. खाली चिटकलं तर अजून तापलं नाही, ते वर आलं तर तापलं समजायचं. तेल अजून माझं जसं पाहिजे तसं तापलेलं नाहीये, म्हणून मी थोडस आणि तापून देते. कारण की तेल जर चांगलं तापलं नाही ना, तर ते खाली चिटकून बसतात. म्हणजे त्यामुळं तेल चांगलं तापलं ना, तर चांगले खरपूस भजी भाजतात. आता बघा ते वरती आलाय, आता टाकलाय, आता तेल तापलंय. आता आपण याच्यात भजी सोडूया.
आपली भजी बघ मस्त कुरकुरीत आणि एकदम छान असा कलर आलाय त्याला. उलटी पालटी करून घेऊया हळू आणि चांगली कुरकुरीत भाजून घेऊया. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे मोठ्या शेगडीचा गॅस असेल ना तर त्या मोठ्या गॅसवर नका ठेवू, कारण तो फास्ट चालत असल्यामुळे त्याच्यावर जळू शकतात. वरतून ते आपल्याला भाजल्यासारखे दिसतात, लाल दिसतात, पण आतून ते कच्चीच असतात. म्हणून छोट्या शेगडीवर ठेवा, म्हणजे कमी चालतो आणि ते चांगले मध्ये आतून भाजतात. कांदा भजी बाहेरचं खाल्ल्यापेक्षा, बाहेरून आणून खाल्ल्यापेक्षा घरीच बनवून खा आणि चांगलं खा. बाहेर कसं बनवता, काय बनवता ते आपल्याला माहित नसतं, मग त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो. खाल्ल्यावर खायला मग चांगलं दिसतं, पण मग ते आपल्याला प्रॉब्लेम होतो, काही प्रॉब्लेम होतो त्यामुळे ना असं घरीच बनवून आपल्या कुटुंबाला घाला आणि आपणही खा, लेकरा बाळांना घाला. आपली भजी कुरकुरीत भाजली आहे. आता आपण याला काढून घेऊया. दुसरी बॅच मी तुम्हाला दाखवते. लय मोठी पण नाही आणि लय छोटी पण नाही, मध्यम मध्ये टाकायची, म्हणजे ते भाजतात छान. लय मोठी असले ना तर ते भाजत नाही आतून, आणि लय छोटी बी एकदम अशी काडीवाणी दिसतात. दुसरे पण टाकले याच्यावर. आता बघा कसे कुरकुरीत झाले आणि एकदम छान झाले ते. बघा आपली दुसरी पण बॅच कशी छान अशी कुरकुरीत भाजली आहे. आता आपण काढून घेऊया. खायला छान पावसाळ्यामध्ये गरम गरम काही असं चटपटीत खायचं म्हटलं का कांदा भजी काढून खाऊया. आजची रेसिपी आहे शेवग्याची डाळ, भात आणि कुरकुरीत अशी भजी गरम गरम. या खायला कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आज मी 2 रेसिपी एकत्र बनवले आहे, कांदा भजी आणि शेवग्याची डाळ. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. आवडतात आणि आज मी त्यांच्यासाठी ही कांदा भजी बनवली आहे. हे 1 पिल्लू आणि हे 1 पिल्लू, गरम गरम अशी मी त्यांना बनवून दिली आहे. कसे वाटले तुम्ही पण या जेवायला. बाहेरून आणून खाल्ल्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेलं खूप चांगलं असतं. माझ्या नाताचं खूप आवडीचं खाणं आहे. चला तुम्ही पण या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब पण तो म्हणतो, सबस्क्राईब पण करा.